लेवीय प्रकरण 12. प्रसूतीनंतर मातेच्या शुद्धीकरणाविषयी नियम. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना सांग, स्त्री गर्भवती होऊन तिला मुलगा झाल्यास तिने 7 दिवस अशुद्ध राहावे. ऋतुकाली जशी ती दूर बसते तशीच ती अशुद्ध समजावी. 8व्या दिवशी त्या मुलाची सुंता करावी. नंतर त्या स्त्रीने आपल्या रक्तस्रावापासून शुद्ध होण्यासाठी 33 दिवस कंठावे. तिची शुद्धी होण्याची मुदत पुरी होईपर्यंत तिने कोणत्याही पवित्र वस्तूला स्पर्श करू नये व पवित्र स्थानात जाऊ नये. तिला मुलगी झाल्यास ऋतुकाली जशी ती दूर बसते तसेच तिने 14 दिवस अशुद्ध राहावे आणि आपल्या रक्तस्रावापासून शुद्ध होण्यासाठी 66 दिवस कंठावे. तिला मुलगा किंवा मुलगी झाल्यावर तिची शुद्धी होण्याची मुदत पुरी झाली म्हणजे तिने होमार्पणासाठी 1 वर्षाचा मेंढा आणि पापार्पणासाठी पारव्याचे पिलू किंवा होला दर्शन मंडपाच्या दारापाशी याजकाकडे घेऊन जावे. मग याजकाने ते परमेश्वरासमोर अर्पून तिच्यासाठी प्रायश्चित्त करावे, म्हणजे ती आपल्या रक्तस्रावापासून शुद्ध होईल. मुलगा किंवा मुलगी झालेल्या स्त्रीविषयीचा नियम हा, तिला मेंढा अर्पिण्याची ऐपत नसेल तर तिने 2 होले अथवा पारव्याची 2 पिले, 1 होमार्पणासाठी व दुसरे पापार्पणासाठी आणावी आणि याजकाने तिच्यासाठी प्रायश्चित्त करावे, म्हणजे ती शुद्ध होईल.